चला तर आज माझ्या पद्धतीने अशी भाजी बनवूया जी खाल्ल्यानंतर ढाब्यावर जेवायला जाणं विसरून जाल। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे। सोनेरी रंग येईपर्यंत कांदा तळून घ्यायचा। कढईमध्ये जे तेल आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आणि 2 चमचे तेल फक्त कढईमध्ये शिल्लक ठेवायचं। त्यानंतर त्यामध्ये काही खडे मसाले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो घालायचे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं आणि हे सुद्धा टोमॅटो मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचं, एका ताटामध्ये काढायचं। त्यानंतर जे सर्व तेल काढून घेतलं होतं ते कढईमध्ये घालायचं, गरम करून घ्यायचं। 200 ग्रॅम पनीर छोट्या क्यूब्समध्ये चिरून घेतले ते घालायचं आणि तळून घ्यायचं। भाजून घेतलेलं साहित्य सुद्धा थंड झालं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं। कोथिंबीर घालून लागेल असं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची। कढईमध्ये जे तेल शिल्लक होतं तेच पुन्हा गरम करायचं। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, तयार वाटण घालायचं। वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। 1 मोठा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पुन्हा 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर घालायची। थोडंसं पाणी घालून पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। 2 ते 3 चमचे फेटलेली क्रीम घालायची आणि पुन्हा 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। 1 वाटी मटार घालायचा, पुन्हा मसाल्यासोबत 2 मिनिटं परतून घ्यायचं। तळून घेतलेलं पनीर घालायचं, मिक्स करून परतून घ्यायचं। 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं। मीडियम टू लो फ्लेमवर ही भाजी 15 मिनिटं शिजवून घ्यायची। वरून तडका देण्यासाठी 2 चमचे तूप गरम करून घेतले, त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आणि वरून तडका द्यायचा। मस्त ढाबा स्टाईल मटर पनीर